वाघ, चितर, हरिण, बिबट, मग पायी डुक्कर. पायी जाते तू तर कधी भीती नाही वाटत का एखादा प्राणी आपल्याला हल्ला करेल? बस नाही का इथं? येते पण नाही. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. महाराष्ट्र डिजिटल होत असल्याच्या गप्पा मारल्या जात असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारं वास्तव समोर आलंय. तुमसर तालुक्यातील खैरटोला येथील चिमुरड्यांना शाळेत जाण्यासाठी रोज 2.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते. पण हे अंतर साधं सुद्धा नाही. हे अंतर आहे वाघ, बिबट्या आणि अस्वलांच्या साम्राज्यातून जाणार. पाठीवर दप्तराचं ओझं आणि मनात मृत्यूची दास्ती घेऊन ही मुलं रोज शिक्षणाची जिद्द उराशी बाळगून घराबाहेर पडतात. खैरटोला ते खंदाळ हा 2.5 किलोमीटरचा रस्ता घनदाट जंगलातून जातो. इथं रानटी डुकरांचा आणि बिबट्याचा मुक्त वावर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील जेव्हा मजुरीला जातात तेव्हा ही लहान मुलं देवाच्या भरोशावर या जंगलातून एकटेच प्रवास करतात. कधी कधी कुणी अज्ञात दुचाकीस्वार लिफ्ट देतो, तर कधी चक्क शाळेचे मुख्याध्यापक या मुलांसाठी देवदूत बनून धावून येतात. खंदाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जीवन संग्रामे माणुसकीच्या नात्यानं रोज काही मुलांना आपल्या दुचाकीवर बसवून शाळेत नेतात. मात्र प्रत्येक मुलाला नेणं त्यांना शक्य नाही. या मार्गावर एसटी बस धावते, पण ती खैरटोलाच्या मुलांसाठी थांबत नाही. हेच मोठं दुर्दैव आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मुलांचं शिक्षण आता धोक्यात आलंय. आता प्रश्न उरतो तो प्रशासनाचा. उद्या जर एखाद्या चिमुरड्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला तर त्याचं पाप कुणाच्या माथी थोपणार? मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलाचं शिक्षण बंद करावं का? बस थांबत नाही आणि रस्ता सुरक्षित नाही, अशा दुहेरी कात्रीत हे विद्यार्थी अडकले. आता तरी जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग या चिमुरड्यांच्या जीवासाठी आपली झोप मोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी याकरिता शासन नवनवीन उपक्रम राबवत असते. सर्व शिक्षा अभियान असो या शिक्षणासंबंधी इतर कोणतेही अभियान असो. मात्र भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील खैरटोला या गावातील परिस्थिती हे विपरीत आहे. आपण सध्या या जंगल व्याप्त परिसरातील खैरटोला या भागात आहोत आणि या भागातील विद्यार्थी 2.5 मीटर दूर असलेल्या खंडाळ या गावी शिक्षणासाठी जातात. हे विद्यार्थी 2.5 किलोमीटर खंडाळ इथून पायी येत आहेत आणि आता आपल्या घरी जात आहे. शाळेला सुट्टी झालेली आहे. आपल्यासोबत हे विद्यार्थी आहेत. थेट विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया. बेटा, कुठून आला तू? काय नाव तुझं? कोणत्या वर्गात आहे तू? मी 5वी. मी खंडाळून खैरटोला येते. काय नाव आहे तुझं? किरीस उमेश तुमसरे. कोणत्या वर्गात आहे? 5वी. सर कधी दूधवाले सोबत जाता, कधी आपली याची मम्मी पप्पा घेऊन सोबत. जर कोणी नाही मिळाला तर? सर पैदलच. बेटा, काय नाव आहे तुझं? शिवण्या धृकुमार कवरे. या जंगलातून तू जाते. या जंगलात प्राणी असतील. कोणते प्राणी आहेत इथं? वाघ, चितर, हरिण, बिबट, मग पायी डुक्कर. पायी जाते तू तर कधी भीती नाही वाटत का एखादा प्राणी आपल्याला हल्ला करेल? नाही. बस नाही का इथं? येते पण नाही. कधी कधी हे विद्यार्थी कुणी लिफ्ट दिला तर लिफ्ट घेऊन जातात. मात्र या विद्यार्थ्यांकडे बसची सुविधा नाही. बहुतांशदा पावसात असो थंडीत असो हे पायी शाळेत जातात. मात्र शासनाने यांच्या येण्या जाण्याची सोय करावी अशी अपेक्षा यांच्या पालकांकडून होत राहते. मात्र आतापर्यंत यांच्या या समस्येवर कोणताही ठोस पाऊल उचललं गेलेलं नाही. आता शासन या विद्यार्थ्यांकडे काय लक्ष देते महत्त्वाचे ठरणार आहे. नितीन कुथे, एलएस मराठी, भंडारा.